शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने साईबाबा मंदिरासमोर साई सच्चरित्र पारायण सोहळ्याची मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली। पारायणाचे हे 23वे वर्ष असून यावर्षी 3000वरून अधिक पारायणार्थी साई सच्चरित्राचे पठण करणार आहेत। प्रतिवर्षी ही संख्या वाढतच असून या पारायण सोहळ्यात महिलांची संख्या लक्षणीय आहे। शिर्डी शहरात नाट्यरसिक मंचाने शिर्डी शहरात साई सच्चरित्र पारायणाची सुरुवात केली असून आता श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था आणि ग्रामस्थ यांच्या वतीने सोहळ्याचे स्वरूप वाढलंय असं यावेळी भास्कर महाराज गोंदकर यांनी सांगितलंय। संत रूपाने आलेले साईनाथ महाराज यांच्या चरित्राची माहिती व्हावी म्हणून नाट्यरसिक संच यांनी श्री साई चरित्र पारायण सोहळा हा सुरू केलेला आहे। त्यामध्ये ग्रामस्थ आणि श्री साईबाबा संस्थान यांचा सिंहाचा वाटा आहे। आपला देव कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे हे लोकांना कळावं या हेतूने श्री साई चरित्र पारायण सोहळा हा सुरू झालेला आहे। आज श्रावण महिन्याचा पहिला दिवस असून बहुसंख्येनं नागरिकांनी यामध्ये भाग घेतलेला आहे। जास्तीत जास्त महिला यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे पुरुष देखील 2000 आणि महिला 2000च्या वर या पारायणामध्ये सहभागी झालेले आहेत। या सर्वात महत्त्वाचा भाग धर्म जात पंथ याचा विचार न करता सर्व धर्मीय सर्व पंथीय सर्व जातीय लोक या पारायणामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या सर्व पारायणाचा सर्व खर्च संस्थान देतं, तसंच गावकरीही त्या खर्चामध्ये सहभागी होतात। 8 दिवस हा सोहळा संपन्न होतो। शेवटी काल्याचं कीर्तन होऊन सर्व लोकांना काल्याचा प्रसाद वाटला जातो। सबका मालिक एक हा साईबाबाचा संदेश जगापर्यंत जावा या हेतूने शिर्डीमध्ये श्री साई चरित्र पारायण सोहळा 23वे वर्ष संपन्न होत आहे। साईबाबांच्या पावनभूमीत पारायणात साईबाबांच्या जीवनावर आधारित पारायण पठण करणे हे परम सौभाग्य असल्याची श्रद्धा भाविकांमध्ये आहे। शिर्डी आणि परिसरातील नव्हे तर राज्यातील विविध भागातून आलेले साईभक्त मोठ्या उत्साहाने या पारायण सोहळ्यात सहभागी झाले आहेत। श्रावणातला पहिला सोमवार आणि आमच्या शिर्डीचा सगळ्यात मोठा उत्सव पारायणाची सुरुवात, तर आम्ही सगळ्या भगिनी हा आनंदोत्सव सगळे आनंदाने साजरा करतो आणि खूप महिला येतात। तर राहाता तालुक्यातून कोपरगाव तालुक्यातून खूप आनंदाने उत्सव साजरा करतात। तर बाबांच्या चरणी हीच प्रार्थना आहे का सगळ्यांना आनंदात ठेवा आणि सगळ्यांच्या मागण्या पूर्ण करा। पहिला श्रावणी सोमवार त्या निमित्ताने माझ्या माता भगिनींना प्रथम मी वंदन करते, कारण आम्ही दरवर्षी माझ्या ह्या माता भगिनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। कारण बाबांचा उत्सव म्हटला की आणि पारायण म्हटलं का प्रत्येकाला इतका आनंद होतो ना की म्हणजे घरातलं काम कसं पटकन आटपेल आणि बाबांच्या मंदिरात पारायण कक्षात कधी जाऊन बसेल असं माझ्या माता भगिनींना वाटतं। साईंच्या चरणी एकच प्रार्थना करते, माझ्या सर्व शिर्डी शहरातल्या पंचक्रोशीतल्या माझ्या महाराष्ट्र राज्यातल्या देशातल्या सर्वांना आनंदी ठेव, सुखी ठेव आणि सर्वांना चांगलं आरोग्य द्या। धन्यवाद। या साई सच्चरित्र पारायण सोहळ्यासाठी शिर्डीसह बाहेर गावाहून भाविक येतात, तर साईंच्या नगरीतच पारायण केल्याने जीवनातील अनेक समस्या सुटतात अशी भावना पारायणार्थी महिला भाविकांनी व्यक्त केली। साईनाथ महाराज की जय। बाबांचे जसे 3 उत्सव साजरे करतो आपण, रामनवमी, गुरुपौर्णिमा आणि दसरा, त्याचप्रमाणे पारायण सोहळा हा एक मोठा उत्सव झालेला आहे। म्हणजे नागरिकांना असं होतं की कधी पुढचं पारायण येईल। सगळ्या महिला म्हणजे मी माझ्या सगळ्या भगिनी दरवर्षीप्रमाणे आम्ही उत्साहात याही वर्षी आनंदाने पारायणाला बसलेलो आहे आणि बाबांकडे एकच प्रार्थना की सगळ्यांना समाधानात आनंदात ठेवावे। धन्यवाद। बाबांच्या पवित्र नगरीमध्ये पारायण उत्सव सोहळा हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। यामध्ये आम्ही इतक्या उत्साहाने भाग घेतो। दरवर्षी आम्ही श्रावण कधी येतं असं होतं। महिलांचा उत्साह बघून खूप आनंद वाटतो। नाथ महाराज साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था आणि ग्रामस्थांनी चालू केलेला हा कार्यक्रम गेली 23 वर्ष अतिशय व्यवस्थितपणे चालू आहे आणि असाच हा कार्यक्रम जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत चालू राहू अशी आमची सदिच्छा आहे। आपण काय आज आहे उद्या नाही, परंतु जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत ह्या पारायणाला आम्ही बसणार आहे ही इच्छा आहे। मी आता पहिल्यांदाच आलेली आहे, पण मला आवड आहे अशी पोथीची। मी पोथ्या वाचते घरी, पण साईबाबांची पण आहे। काय वाटतं एवढ्या मोठ्या संख्येने पारायण सोहळ्यामध्ये? बरं वाटतं, एकदम समाधान वाटते, शांतता वाटते
आणि मनाला समाधान वाटतं, अगदी मन प्रसन्न होतं एकदम. मी रत्नागिरीहून येते. मी जवळजवळ 40 वर्ष शिर्डीमध्ये येते आणि पारायणासाठी जवळजवळ 17 वर्ष येते. मला 8 दिवस अगदी म्हणजे इथे कुटुंबासारखं आम्ही राहतो आणि छानच वाटतं इथे, म्हणजे आणि समाधान पण भरपूर झालं. मला बाबांचा सतत म्हणजे मला आशीर्वाद आणि मला एक धीर एक मिळाला. मी एकटे असून मला चांगलं म्हणजे फायदा झाला ह्याचा. बरं वाटतं मला 8 दिवस. म्हणजे मी ते येते त्याचं मी जेवढं माझ्या पायामध्ये जोर आहे तोपर्यंत मी येईन. आता माझं 63 वय आहे, पण मी जेवढं मला येता येईल तेवढं मी येईन. पारायणाला पहिल्या पारायणापासून मी 72 शिर्डीकर बसलेले होते, तेव्हापासून पारायण करते मी. आता 23 वर्ष पूर्ण होत आहे मला. माझं लता काकासाहेब मोहिते. मी पहिल्या पारायणापासून पारायण सोहळ्यामध्ये बसते आणि भरपूर समाधान झालं. आपल्याकडं काहीच नव्हतं, सगळं बाबांमुळं मिळालं आपल्याला. म्हणजे घरचा प्रॉब्लेम पण सगळा सॉल्व्ह झाला. बाबांचं पारायण केल्यानंतर फार आनंद होतो आणि घरातलं सगळं विसरून जातं माणूस. घरचं टेन्शन वगैरे जे जे घरातले काही असतं आपल्याला, तर ते आपण सगळं सोडून आणि पारायणामध्ये बसलो ना तर खूप आनंद मिळतो. आणि म्हणजे आज इतके बाबांकडं इतक्या लांबून लोक येतात का. सगळं बाबांनी सांगितलं होतं का माझे भक्त चिडी मुंगीसारखे ओढून आणील, तसे बाबांनी सगळे ओढून आणलेले. आणि शिर्डीकरांना सुद्धा काही माहीत नव्हतं. आमचे नाट्यरसिक संचाचे मिराणे सर आणि सगळे आपले गोंदकर सर, आप्पासाहेब कोते, नाट्यरसिक संचाचे सगळे माझे बंधू, त्यांनी इतकं म्हणजे चांगलं कार्य चालू केलेलं आहे का हे शिर्डीकरांना सुद्धा माहीत नव्हतं का हे बाबा काय, साई चरित्र काय. आणि संस्थांचा पण याच्यामध्ये काही भाग नव्हता. पण आमच्या नाट्यरसिक संचानी आप्पासाहेब कोते, मिराणे सर, गोंदकर सर, अशोक भाऊ नागरे सगळे यांनी आम्हाला साई चरित्र काय आहे हे माहीत करून दिला. आणि आम्ही 72 शिर्डीकर होते तेव्हापासून मी बसते. आणि इतके म्हणजे इतका मोठा सागर तयार झाला इथं का ह्यो समुद्र म्हणजे एक अथंग समुद्र झालेला आहे. मिराणे सरांनी ज्यावेळेस पारायण सुरू केलं ना, सगळ्यात महत्त्व म्हणजे मिराणे सरांना द्यावं लागेल. कारण मिराणे सरांनी हा जो पाय उभारला आहे हा मिराणे सरांनी उभारलेला आहे. याच्यामध्ये संस्थांचा काहीही भाग नाही. पण आता संस्थेनं आपल्याला सहकार्य करतंय, त्याचं पण आपण हे ऋणी आहोत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस पहिल्या स्टार्टिंगला मिराणे सरांनी पारायण सुरू केलं त्यावेळेस कमीत कमी फक्त 15-16 लोक होते, 15-16च माणसं होते. आता किती संख्या आहे, म्हणजे त्यांनी शून्यातून निर्माण केलेलं. तर त्यावेळेस माझी पण मोठी मुलगी जी होती ना ती पण ह्या पारायणात होती. त्यावेळेस काहीच नव्हतं, म्हणजे 23-24 वर्ष झाले, 23 वर्ष झाले, तेव्हा काहीच नव्हतं. सुरू झालेला आहे. आज मला इतका आनंद होत आहे की साईबाबांच्या या सोहळ्यामध्ये खूप आनंद वाटतो आणि सर्व इच्छा पूर्ण होतात बाबांच्या इथं. हेच माझं म्हणणं आहे, बाकी काही नाही, सर्व चांगलं आहे. पारायणाला बसली आहे. माझं नाव प्रीती अतुल गोंदकर आहे. खूप छान सुशोभन केलं इथे आणि कौतुक वाटतं की शिर्डी ह्या गावात एवढं छान पारायणाची व्यवस्था मांडली आहे. इथल्या आयोजकांनी खूप छान डेकोरेशन केलेलं आहे आणि कौतुक करावं असं वाटतं की खूप साऱ्या जास्त उपस्थिती आहे इथे, जास्त संख्येने बायका व्यवस्थित मस्त नटून वगैरे येतात. आणि एक एक्साइटमेंट म्हणून ह्या कार्यक्रमाला सगळेजण चांगल्या याने उपस्थित आहे. त्याच्यामुळे मलाही वाटलं आणि माझी इच्छा होती की आपण शिर्डी या गावात असूनही पारायणाला बसत नाही, तर आज बसावं मला असं वाटलं. त्यामुळे मी आज बसलेली आहे पारायणासाठी. इथं बाबाच्या सेवेमध्ये जे घडतं ना, इथं आनंद जो आहे हा कुठंच मिळणार नाही. शिर्डीतला जो आनंद आहे हा इतर देवस्थानी नाही, अशी आमची इथं भावना आहे. आणि हे साई चरित्र मेळ्यामध्ये आल्यानंतर माणूस संपूर्ण विसरून सद्गुरू सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय अशी जय घोषणा करत करत आम्ही या मेळ्याला साजरा होतो आणि सगळ्या महिला आम्ही सहकार्य करून पुढे कार्यक्रम व्यवस्थित पार पाडतो. नमस्कार, मी अनुराधा पवार.
माझं हे पारायणाचं पहिलं वर्ष आहे, तर खूप दिवसापासून इच्छा होती की पारायणाला बसावं. खूप प्रसन्न वाटतंय आज इथं बसले. यामुळे इतर वेळेस शाळा कॉलेज वगैरे होतं, तर यावेळेस मी टाईम काढून आज इथं पारायणाला उपस्थित आहे आणि नेहमी इथून पुढे मला वेळ भेटेल आणि मी वेळ काढेल या पारायणासाठी. थँक्यू. साईबाबा संस्थांच्या वतीने दरवर्षी साई चरित्र पारायण सोहळा आजपासून सुरू होत आहे. याचा खूप आनंद होत आहे आणि साईबाबांनीच एक संधी निर्माण करून दिल्याप्रमाणे वाटतंय की साईबाबांनीच एक संधी दिली की तुम्ही माझ्या भक्तीमध्ये येऊ शकता हे करून. साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी त्याचप्रमाणे नाट्यरसिक संच शिर्डी ग्रामस्थ आयोजित साई चरित्र पारायण सोहळ्यास मोठ्या संख्येने पुरुष वर्ग 2,500 ते 3,000च्या आसपास संख्या झाली आहे. त्याचप्रमाणे महिलांची संख्या ही 3,000च्या वर गेली आहे आणि या ठिकाणी ही जी जागा आहे ही सुद्धा अपुरी पडत आहे आणि त्यात महिलांची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. श्रावण मासात धार्मिक कार्याला विशेष महत्त्व असल्याने या काळात शिर्डीत विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. सद्गुरु साईनाथ पूजनं च करिष्ये. दक्षिणादो निवेदा विद्यमादो गणपति स्मरणं सद्गुरु मारुता स्मरणं च करिष्ये. सोमान कुर्वणं गृहे ब्रह्मणोदे ग्रंथराजाय नमः. देवते देवाहुंजाय हे दिम्बगादवानः सगुरु समर्पयामि तथा च मंगलनीलांजन दीपं दर्शयामि. परमावर शुद्ध भक्ति चंद्र भागा भाव कुंडलिक जागा कुंडलिक जागा भाव कुंडलिक जागा याहो याहो यारे. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. कॅमेरा पर्सन गणेश भालेरावसह राजेंद्र बनकर, माय न्यूज शिर्डी.